नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. आज एक असा विषय आणलेला आहे का जो वेगळा आहे. आपण आतापर्यंत बघत होतो की एस टी महामंडळाने बोगस शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि या शोध मोहिमेला आपल्या अपंग बांधवांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. ज्या ज्या वेळी वाहकांनी UDID कार्ड मागितलं त्यावेळेस कार्ड दिलं, त्याची तपासणी केली आणि ज्या काही बांधवांचं UDID स्कॅन नाही झालं अशा बांधवांना कर्तव्यनिष्ठ वाहकांनी अनेकदा गाडीतून उतरून दिलं, अपमान केला, अपमानित केलं त्यांना. त्यांची काही चुकी नसताना फक्त त्याचं UDID स्कॅन झालं नाही म्हणून त्यांना उतरून देण्यात आलं. परंतु आज जो काही किस्सा सांगणार आहे हा थोडासा वेगळा आहे. आमचे मित्र आहेत, प्रहारचे सभासद आहेत आणि प्रहारचा कार्यकर्ता म्हटलं तर एक आक्रमक व्यक्तिमत्व असतं. हा व्यक्ती बीडवरनं पुण्याला येत असताना एस टीमध्ये प्रवासात रात्री 8:30ची गाडी होती. गाडी 10 वाजता बसस्टँडला आली. 10 वाजता तो गाडीत चढला. गाडी फुल होती. त्या कंडक्टरने तिकीट देत असताना त्यांचं UDID स्कॅन केलं, UDID लॉगिंग करून पाहिलं, सगळं काही चेक केलं आणि त्याच्यानंतर त्यांना तिकीट दिलं. तिकीट दिलं असताना अपंगांचं सीट, त्या सीटावर 2 जण बसलेले होते तर तिथं त्यांना जागा ॲडजस्ट करून दिली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. परंतु याच्या पलीकडं जाऊन वाहकांनी समोर एक व्यक्तीला फोन करून सांगितलं की गाडी इथून सुटलेली आहे आणि 2 स्टॉप गेल्यानंतर एक मुलगा गाडीत चढला. त्या मुलाला त्या वाहकाने अपंगाच्या सीटावर खिडकीजवळ जागा करून दिली आणि त्या ठिकाणी बसायला लावलं. तर आमच्या कार्यकर्त्यांनी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वाहकाला विचारलं की बाबा तू त्याला अपंगाची सीट खाली करून दिली, तो अपंग आहे का? तर त्यांनी सांगितलं हा तो अपंग आहे, त्याने ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. मग आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला विचारलं की तू त्याचा ID का नाही चेक केलं? त्याचा ID चेक कर. त्याला विचारलं तुझा ID कुठे आहे? तो मला ID घरी राहिले आहे, माझ्या वडिलांनी मला ऑनलाईन तिकीट काढून दिलेलं आहे. त्यावेळेस वाहकाचं उत्तर असं होतं की त्यांनी ऑनलाईन तिकीट काढले, ती त्यांची जबाबदारी आहे, UDID तपासण्याची जबाबदारी आमची नाही. मग त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी वाहकाला सांगितलं की जर ऑनलाईन तिकीट काढलेलं असेल तर त्याचा ID चेक करण्याची जबाबदारी ही वाहकाची असती. प्रवासादरम्यान अपंग व्यक्तीला प्रवासात UDID कार्ड, ओळखपत्र जवळ ठेवणं बंधनकारक आहे. हा नियम आहे. त्याचं तू UDID चेक कर, अन्यथा तो अपंग नाही. तू जर आमचं चेक करतो, आमचं सगळं लॉगिंग केलं, स्कॅनिंग केलं, सगळं केलं, त्याच्यानंतर तू ॲडजस्ट करून जागा दिली आणि त्या व्यक्तीला तू डायरेक्ट खिडकीजवळ जागा करून दिली अपंग नसताना. मग जास्त वादविवाद झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्या मुलाला वाहकाने सांगितलं की तुझं कार्ड दाखव आणि त्याने ते कार्ड दाखवलं. ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी ते कार्ड स्कॅन केलं तर ते स्कॅन होत नव्हतं. लॉगिंग केलं, लॉगिंग होत नव्हतं. अक्षरशः ते कार्ड खोटं निघालं. त्यानंतर ज्यावेळेस तक्रार करण्याची वेळ आली, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता तक्रार कर. वाहक म्हणला ही माझी जबाबदारी नाही. तर मग ही जबाबदारी कोणाची? आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची जबाबदारी नाही तर याची तक्रार नोंदवून घ्या. तुम्ही आमची तपासणी करताना मग हा बोगस आहे तर याची गुन्हा दाखल करा ना तुम्ही त्याच्यावर. मग तो विद्यार्थी हातापाया पडायला लागला. तो म्हणला माझं UPSCचा अभ्यास करतोय, मी पुण्याला अभ्यासासाठी चाललेलो आहे, तर असं काही करू नका, वाटलंच तर मी पूर्ण तिकीट काढतो. आणि त्या वाहकाने त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला पूर्ण तिकीट देऊन हा विषय संपवला. तर तो विद्यार्थी हा त्या वाहकाच्या ओळखीचा होता. याचा अर्थ असा होतो का की वाहकाचे नातेवाईक, ड्रायव्हरचे नातेवाईक, अधिकाऱ्यांचे नातेवाईक हेच बोगस कार्ड तयार करून प्रवास करतात आणि यांच्यामुळे खऱ्या अपंगांना त्रास होतोय. असे प्रकार आता उघड व्हायला लागलेले आहेत. आपण जर बोगसचा विचार केला तर जास्त बोगस हे सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नातेवाईक
राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईक, म्हणजे कुणाचं तरी वरद हस्त असल्याशिवाय बोगस तयार होत नाही. डॉक्टरांचे नातेवाईक म्हणजे, आणि ही शोध मोहीम करत असताना तुम्ही सर्वसामान्य अपंगांना त्रास देताय की जो काही सर्व काही खरे डॉक्युमेंट्स घेऊन फिरतो त्याला तुम्ही सिद्ध करण्यासाठी त्रास देताय की हे तू सिद्ध कर, आणि बोगस राजरोसमध्ये प्रवास करतात. त्यांना अधिकाऱ्यांचा वरदहस्त असतो. म्हणजे बोगस आपण UDID कार्ड तपासून तिकीट दिलं जातं. याला एक पर्याय बोगसवाल्यांनी काढला की ऑनलाईन तिकीट काढायचं आणि बिनधास्त प्रवास करायचा. तर हा एक नवीन आता फंडा पडलेला आहे. तर माझी राज्यातील अपंग बांधवांना विनंती आहे की असा जर काही प्रकार घडला, वाहकाने जर कोणाचं UDID चेक नाही केलं तर तुम्ही ते चेक करायला लावा. याचा अर्थ चेक करत नाही याचा अर्थ तो वाहकाचा कोणीतरी पाहुणा आहे, हे 100%. त्यामुळे इथून पुढे प्रवास करता असताना आपण सावधगिरी बाळगा आणि आपण बोगस पकडून द्या. एसटी महामंडळाने ठीक आहे वाहकांवर जबाबदारी टाकली, पण जर कुंपणच शेत खात असेल तर दात कुणाकडे मागायची. आजच्या पुरतं आज एवढंच. आज बाकी पुढचा विषय घेऊन पुन्हा आपल्या समोर येईल. धन्यवाद.